एनडीएचे सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती। राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींचा पराभव। एनडीएला 14 मतं अधिकची मिळाली। इंडिया आघाडीची 14 मतं फुटल्याचा अंदाज। उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना 300 खासदारांकडून मतदान। काँग्रेसने इंडिया आघाडीच्या 315 खासदारांच्या मतदानाचा दावा केला होता। मला विश्वास आहे की सीपी राधाकृष्णन उत्कृष्ट उपराष्ट्रपती असेल। आपली संवैधानिक मूल्य बळकट करून संसदीय चर्चा वाढवतील। पंतप्रधान मोदींकडून नवनिर्वाचित उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांना शुभेच्छा। वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी विरोधकांची अवस्था। एनडीएचे मतं फोडू असं सांगितलं, मात्र यांना स्वतःची मतं राखता आली नाही। सीपी राधाकृष्णन यांच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांना इंडिया आघाडीला त्यांनी लगावला खोचटोला। सीपी राधाकृष्णन यांना 25 जास्तीची मिळालेली मतं महाराष्ट्रातील खासदारांची। ठाकरे, पवार आणि काँग्रेसच्या खासदारांची मतं आम्हाला मिळाली। खासदार नरेश मस्केंचा दावा।